नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण 29 मे 2024 रोजी MPSC आयोगाकडून आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आजच्या प्रसिद्धीपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2022 गुणपत्रक स्कॅन उत्तरपत्रिका व गुणाच्या फेरपडताळणीबाबतचं रिटोटलिंग बाबतचं हे आलेलं अपडेट आहे। तर संदर्भ क्रमांक जो आहे तर जाहिरात क्रमांक 15/2023 दिनांक 2 मार्च 2024। आयोगाचे क्रमांकाचे दिनांक आहे 9 मे 2024 रोजीचे प्रसिद्धीपत्रक। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक 9 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे। विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारसपात्र व ना शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवाराच्या खात्यामध्ये संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहेत। गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करून इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणीकरता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे। सदर वेब लिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे। तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट होतं। तर तुम्हाला कशा प्रकारे ते स्टेप बाय स्टेप करायचं आहे त्याची इन्स्ट्रक्शन देण्यात आले। तर आयोगाची वेबसाईट आहे mpsc.government.in या संकेतस्थळावर जायचे। संकेतस्थळावर गेल्यानंतर ऑनलाईन फॅसिलिटी ऑप्शनवर क्लिक करायचे, त्यानंतर रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचे। त्यानंतर परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करावे। त्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप आहे रिटोटलिंग संदर्भात लिंकवर क्लिक करायचे। त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रिकातील गुणांची फेरपडताळणी करायची असेल परीक्षेची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करायचे। सेवा शुल्कासह विहित शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करायचे। त्यानंतर गुणांच्या फेरपडताळणीकरता सदर वेब लिंक जी आहे तर ती 30 मे 2024 ते 8 जून 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे। याची सर्वांनी नोंद घ्यायची ज्यांना रिटोटलिंगसाठी त्यांची गुणपत्रिका टाकायची आहे। काही अडचण वाटल्यास तुम्हाला इथं ईमेल ID तसेच दूरध्वनी क्रमांक दिले आहेत, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता। हे आहे MPSC द्वारे देण्यात आलेले ईमेल ID। तर जर तुम्हाला याच्या संदर्भातली कुठलीही शंका असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। हे होतं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जो लागलेला आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं MPSCचं 29 मे 2024 रोजीचं अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।